नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपा प्रसंगी प्रभावी भाषण कसे करावे? याबद्दलचाच आजचा अत्यंत प्रभावी, प्रेरणादायी आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी संवाद साधणारं संपूर्ण भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे. तुम्ही हे भाषण शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, एन-जी-ओ यांच्या विविध कार्यक्रमामध्ये तुम्ही वापरू शकता. चला तर पाहूया शैक्षणिक साहित्य वाटपा प्रसंगी हे सुंदरसं भाषण. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया या सुंदरशा भाषणाला. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय शिक्षकवृंद, पालक बंधू आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज आपण एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रमात एकत्र आलो आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपा प्रसंगी आपण उपस्थित आहोत. या प्रसंगी आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांचे सदस्य, आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य आणि या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो. आज शैक्षणिक साहित्याचं ही केवळ वस्तू वाटपाची प्रक्रिया नाही. ही आहे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याची बीजांची पेरणी. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना परिस्थितीच्या अभावामुळं वह्या, दप्तरं, शैक्षणिक साहित्य मिळत नाही. शिक्षण घेताना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्या होऊ नये, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यास त्यांची शिक्षणाची वाटचाल ही सुकर होते. शिक्षण म्हणजे केवळ नोकरीसाठीची तयारी नव्हे, तर विचार करायला शिकवणारा दीपस्तंभ आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील अनेक मुलं केवळ आर्थिक अडचणीमुळे मागे राहतात. पण आजचा हा कार्यक्रम त्याच अंधाराला दूर करणारा आहे. शिक्षण हेच एकमेव साधन आहे, जे गरिबालाही श्रीमंत बनवू शकते आणि सामान्यालाही असामान्य. या लहानशा विद्यार्थ्यांच्या हातात वही असो की पुस्तक, त्या वस्तू हे त्यांचं खरं तर हत्यार आहे. वह्या, पुस्तकं, दप्तर, पेन, गणितीय साधनं या गोष्टी तुमचं शिक्षण सुलभ करतात. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतात. आज जे साहित्य तुम्हाला मिळणार आहे, ते केवळ वापरायचं नाही, तर ते जपायचं आहे आणि त्यातून शिकायचं आहे आणि मित्रांनो, यश मिळवायचं आहे. माझ्या बालमित्रांनो, पुस्तकांवर प्रेम करा. वह्यांमध्ये सुंदर अक्षरात लिहा. शंका मनात ठेवू नका. आपल्या शिक्षकांना विचारत राहा. शिकताना थोडं दमाल, थोडं थकाल, पण तुम्ही थांबू नका. कारण तुमचं भविष्य आजच्या अभ्यासात लपलेलं आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागं अनेक हातांची मेहनत आहे. शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विशेषतः शैक्षणिक साहित्य पुरवणारे सदर सामाजिक संस्था, एन-जी-ओ, दातृत्वशील व्यक्ती त्यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी दाखवलेलं सामाजिक भान हे विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठरणार आहे. चला तर मग शिक्षणाचा हा प्रकाश आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पोचू दे आणि या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून हजारो स्वप्नांना बळ देऊया. ज्यांचं दप्तर भरलेलं असतं, त्यांचं भविष्य खरं तर उजळलेलं असतं. जय हिंद, वंदे मातरम, जय शिक्षण, भारत माता की जय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.